आज आपण झटपट होणारी घरच्या साहित्यामध्ये रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी कशी करायची ते पाहणार आहोत। गरमागरम भाकरीसोबत ही अंडा करी भन्नाट लागते। तर त्यासाठी आपण आधी ड्राय मसाला करून घेणार आहोत। हिरव्या मिरच्या आहे लाल मिरची आहे, वेलची 2 आहेत, लवंग 2 आणि मिरा 2 आहेत। त्यानंतर 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरं घेतलेले आहे। ते कढईमध्ये आपण ड्राय रोस्ट करून घ्यायचं आणि याचा एक मसाला तयार करून घ्यायचा। त्यानंतर आता ओलं वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घातले, त्यामध्ये 2 मोठे कांदे आपण छान असे गोल्डन फ्राय करून घ्यायचे आणि मग तो कांदा आपण काढून घ्यायचा आहे। घरच्या साहित्यामध्ये आपण छान आणि टेस्टी अशा रेसिपी घरच्या घरी बनवू शकतो आणि साहजिकच आहे, रेस्टॉरंटपेक्षा आपण हायजिनिक जास्त असतं आपल्या घरी, त्यामुळे कधीही घरचं खाणं बेटर आहे। तर आता आपण जे ओलं वाटण आहे ते करून घेणार आहोत। मी सुका मसाला वाटून घेतलेला आहे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये मगजबी घेतले, तुमच्याकडे मगजबी नसतील तर 1 चमचाभर तीळ वापरायचे। 7 ते 8 लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत। 1 हिरवी मिरची घ्यायची आणि थोडीशी मी कोथिंबीर घेतले आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतलाय आणि हे सर्व मिक्सरमध्ये याचा ओला मसाला आपण करून घ्यायचा आहे। माझ्याकडे अद्रकची पेस्ट होती, त्यामुळे मी अद्रकची पेस्ट वापरल्या। जर तुमच्याकडे ती नसेल तर 1 तुकडा आपण आल्याचा वापरायचा आहे। त्यानंतर अंडी उकळून घेतलेत, तर त्याला मी चिरा पाडून घ्यायच्या आणि पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल होतं, त्यामध्ये अगदी थोडंसं लाल तिखट आणि हळद घातलेली आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ती अंडी जी आहेत ती त्या तेलामध्ये छान अशी 2-1 मिनिटं परतून घ्यायची। तर मध्यंतरी माझ्या रेसिपी अपलोड होत नव्हत्या, थोडंसं मीठ घातलं मी त्यामध्ये, कारण अंड्याला सुद्धा एक टेस्ट यावी, कारण अंडं जेव्हा आपण बॉईल करतो त्याला अशी वेगळी अशी टेस्ट नसते। त्यामुळे ही मिरची, हळद आणि मीठ आपण लावून घेतले आणि 2-1 मिनिटानंतर आपण हे अंडी परत प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि पुन्हा आपण यामध्ये तेल घालायचं आहे। तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरायचं आहे। तर बऱ्याच जण मला विचारत होते की तू रेसिपी का अपलोड करत नाही। या प्रेमासाठी सर्वांचं धन्यवाद। काही अडचणी आल्या होत्या, त्यामुळे मी अपलोड रेसिपी करत नव्हते, पण इथून पुढे आता आपण नेहमीसारख्या रेसिपी मी अपलोड करणार आहे। सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं, जिरं छान तळतळून दिलं। त्यानंतर त्यामध्ये मध्यम आकाराचे 2 कांदे मी छान असे बारीक करून घेतलेले, छान असा कांदा परतून घ्यायचा। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये 1 मध्यम आकाराचं बारीक चिरलेलं टोमॅटो सुद्धा त्यामध्ये आपण परतून घ्यायचं। यापूर्वी मी वेगवेगळ्या प्रकारच्या अंडा करी, अंडा मसाला, अंडा खिमा, अंडा पालक अशा विविध प्रकारच्या रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत। सो मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। आता कांदा आणि टोमॅटो छान परतल्यानंतर आपण जो ओला मसाला केला होता तो घालायचा आणि छान असा हा मसाला परतून घ्यायचा। त्याला छान असं तेल सुटलं पाहिजे। अंडं हे बरेच लोक असे असतात की नॉनव्हेज खात नाही म्हणतात, पण अंडं मात्र खातात। तर चिकन मटनपेक्षा सुद्धा जास्त संख्या अंडं खाणाऱ्यांची आहे आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन सुद्धा असतं। आता आपण यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आपल्या आवडीनुसार, त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि सर्व पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता छान असा आपला हा मसाला परतत आलेला आहे। त्यानंतर जो आपण ड्राय मसाला बनवला होता तो घालायचा, यामुळे एक वेगळी आणि हटकी टेस्ट येते। बऱ्याच वेळेला आपण घरी केलेली टेस्ट आणि रेस्टॉरंटची टेस्ट थोडीशी वेगळी वाटते। त्याचं कारणच असते की थोडेसे अगदी मसाले कमी जास्त केले की ती टेस्ट येते। आता मी यामध्ये गरम पाणी घालते, तुम्ही हवा असल्यास थंड पाण्याचाही उपयोग करू शकता, पण गरम पाण्याचा उपयोग केल्यामुळे एकतर याला उकळी पटकन येते, आपलं टाईमही वाचतं, त्यामुळे मी यामध्ये गरम पाण्याचा उपयोग केलेला आहे। आता याला छानशी अशी या रस्स्याला एक उकळी काढून घ्यायची। तर रस्सा सुद्धा मी 4 लोकांसाठी हे बनवले, जवळजवळ मी 1.5 ते 2 ग्लास यामध्ये पाणी मी ओतलेलं आहे।
मी झाकण ठेवलंय कढईवरती। आता 2 ते 3 मिनिटं त्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण तुम्ही बघू शकता याला खूप छान अशी तर्री आलेली आहे। आता आपण यामध्ये जी अंडी भाजून घेतलेली आहेत तेला मिठामध्ये ती आपण रस्स्यामध्ये घालायची आणि 5-1 मिनिटं एक उकळी येऊन दिल्यानंतर मंद गॅसवरती ही अंडा करी छान अशी शिजवून द्यायची। त्या अंड्यामध्ये त्या रस्स्याचा पूर्ण अर्क उतरला पाहिजे तरच अंडा करी खायला छान लागते। तर अशाच व्हेज आणि नॉन व्हेज प्रेमीसाठी म्हणजे बरेच जण फक्त अंडी खातात आणि ते स्वतःला व्हेज आहे असं म्हणतात, तर त्या लोकांसाठी अशी तर्रीदार रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी तयार झालेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि ही अंडा करी तुम्ही चपाती सोबत, नान सोबत, सगळ्यात मस्त म्हणजे भाकरी सोबत आहा मस्त लागते। तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।